आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सीमा भागातील कन्नड बांधवांच्या 50 वर्षांच्या प्रश्नांना गती, 3 महिन्यात अंमलबजावणीचे निर्देश, शिक्षण प्रमाणपत्रे, रोजगार व वसतिगृहाच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय। महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश यासह सीमावर्ती राज्यातील कन्नड भाषिकांच्या गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांवर कर्नाटक सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। बेंगळुरू येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कन्नड माध्यमाच्या शाळा, विद्यार्थ्यांचे प्रवेश, अधिवास व जात प्रमाणपत्र, शिक्षकांची कमतरता, वसतिगृह आणि रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा झाली। 3 महिन्यात निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले। सीमा भागातील कन्नड तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात यासाठी उद्योग भरोसा अंतर्गत उद्योगांमध्ये 5% आरक्षणाची मागणी बैठकीत मांडण्यात आली। तसेच कन्नड विद्यार्थ्यांची अचूक आकडेवारी तयार करण्यासाठी डेटा मॅपिंग करून वसतिगृह, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे ठरले। शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येणार आहे। बैठक अप्पर सचिव तथा विकास आयुक्त उमा महादेव यांच्या अध्यक्षतेखाली झाली। कर्नाटक सीमा प्राधिकरणाचे अध्यक्ष सोमण्णा बेविनमरद आणि जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच 6 राज्यातील कन्नड भाषिक प्रतिनिधी उपस्थित होते। जतच्या पाणी प्रश्नासाठी 6 TMC पाण्याची मागणी। बैठकीत माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जतच्या गंभीर पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले। महाराष्ट्र कर्नाटक सरकारने समन्वयाने जत तालुक्यासाठी 6 TMC पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान आदर्श कन्नड बळकचे अध्यक्ष मलिकजान शेख यांनी महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली। 3 महिन्यात निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास सीमा भागातील हजारो कन्नड भाषिक विद्यार्थी, तरुण व नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।